श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपले वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजणी या धर्म मंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या पवित्र चरणाला वंदन करतो. उभे राहिलेले संगीताच्या गायनाच्या क्षेत्रातील अत्यंत गोड मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सर्व आदरणीय महाराज मंडळी, या सर्वांच्या पवित्र चरणाला मी मनापासून वंदन करतो, नतमस्तक होतो. अत्यंत गोड असे टाळकरी विनेकरी हरिभक्ती परायण आदरणीय वासुदेव महाराज, आदरणीय निंबा महाराज, दोनही मृदंगाचार्य. तुम्हाला आज पहिल्यांदा मी मृदंग वाजवताना पाहतो. खरं म्हणजे पालकमंत्र्याने सगळी जबाबदारी पार पाडावी लागते आणि ती जबाबदारी ते पार पाडत आहेत. त्यांच्याही दोघांच्या चरणी मी वंदन करतो. दोन्हीही चोपदार, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण आपल्याला उत्तम आरोग्य, प्रवीण महाराज उत्तम आरोग्याने उदंड आयुष्य परमात्म्याने द्यावं. वारकरी संप्रदायाची अशीच निष्ठेनं सेवा करावी आणि पांडुरंगाने तुमच्याकडून करून घ्यावी अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. आपलाही जेव्हा वाढदिवस असेल त्याच्या शुभेच्छा मी आता देऊन टाकतो. आपलंही मनापासून अभिनंदन करतो. अत्यंत छान अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. याचे ऑपरेटर मालक त्यांनाही, अशोक भाऊ, त्यांनाही मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या समोर हे 2-3 कॅमेरे लावलेले आहेत, त्याचे जे मालक आहेत प्रसार करणारे वगैरे, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. जे चांगलं आहे, व्यवस्थित आहे, आक्षेपार्ह नाही, वादग्रस्त नाही, असंच प्रसारित करा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माझ्या समोर येऊन बसलेले भागातून अनेक लांबून लांबून आलेले, आता 70 किलोमीटर अंतरावरून मितावली करीता आले. 70 किलोमीटर अंतरावरून, म्हणजे तसेच बरेचसे जण अजून खूप गावून आलेले असतील बरं का. पण ते मितावली हे गाव मला आपलं पाठ असल्यामुळे, ते मला नेहमी बोलवत असल्यामुळे मला ते आठवणीत राहिलं. मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. ज्यांची नावं, ज्यांच्या गावाची मी घेऊ शकलो नाही, त्यांनी मला 4-2 वेळा बोलवा. त्यांचेही नाव, त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला वंदन करतो. वेळेची आपल्याला खूप अडचण आहे आणि म्हणून अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्याला हे चिंतन करायचंय. वैकुंठवासी आदरणीय धनसिंगजी धोंडू पाटील यांनी फार मोठी क्रांती केली आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या उभारणी करता बरोबर 10 लाख रुपयाचा निधी दिला. त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. आणि आदरणीय सप्ताहाचे मार्गदर्शक रघुनाथराव पाटील आणि आमचे गोकुळ आबा, या दोघांनी उदार अंतकरणाने मंदिर उभारणी करता भूमिदान केलं, जागा दिली. त्यांचेही मी हृदयापासून अभिनंदन करतो. ज्याने या मंदिराला सहकार्य केलं असेल त्या सगळ्यांना मी हृदयापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो.
आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि एक छोटी विनंती करतो. साधारणपणे वय वर्ष 20 ते वय वर्ष 40, 20 ते 40 अशा वयोगटामध्ये ज्यांचं वय आहे असे जे तरुण इथं कीर्तनाला आलेले आहेत, 20 ते 40 कळतंय ना, 20 ते 40, एखादं 42 43 बी असलं तरी चालेल. असे जेवढे तरुण आहेत 20 ते 40, 50 वर न्यायचं का? तर त्या तरुणांना माझी विनंती आहे, आपण जिथे बसलेला आहात तिथून एका सेकंदात उठा आणि माझ्या समोर येऊन माझ्या उजव्या हाताला डाव्या हाताला बसायचं. 20 ते 40, लवकर लवकर 20 ते 40 तरुण पटकन उठा, माझ्या समोर यायचं, उजव्या हाताला आणि डाव्या हाताला, जिथं जिथं जेवढे बसले तेवढे. 20 ते 40 उठाना लवकर, शानी शानी माणसं उठाना. उजव्या हाताला या उजव्या हाताला. 20 ते 40 लवकर या. अरे तिथं बरेचसे आहेत की तिकडे 20 ते 40 मध्ये. 20 ते इकडे समोर या, इकडे या, असं जवळ या. झाले का? एवढेच आहेत का 20 ते 40? या 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 लवकर या, लवकर या. या 20 ते 40 या. थोडं 45 असलं तरी चालतंय, असू द्या. 45 पर्यंत असलं तरी काय अडचण नाही. विठ्ठल मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला खूप धन्यवाद देतो आणि इथे आलेल्या सर्वांना विनंती करतो. सर्वांना कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येते तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येते तेव्हा सर्वजण हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा. मी इमानदारीनं 9:30 ला करेक्ट सोडतो. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा, टाळी वाजवा. आणि सर्वांना एक छोटी विनंती करतो, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण चुकून जर कोणाकडे असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9:30च्या नंतर आपण बोलू, बरं का? तेव्हा तोपर्यंत कोणाचं वाजलं नाही पाहिजे याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, युट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी दिवसभर प्रवास केलाय आणि आता रात्रभर 450 किलोमीटर प्रवास करून मला जायचंय. मी जीव तोडून तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं हे चांगलं नाही. या करता ते आता अजिबात वाजलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. प्रसन्न रहा, आनंदी रहा, 1 तास मोबाईल मुक्त रहा. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु नतुसिंग बाबा आणि प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु मोठे बाबा या महापुरुषांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने गेली 50 वर्षाव्याहतपणे हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. या उत्सवाला सोन्याचे दिवस आलेले आहेत. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, आई मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करतो, लवकरात लवकर या उत्सवाला अमृताचे दिवस यावे. या उत्सवाचा अमृत महोत्सव म्हणजे 75वं वर्ष लवकरात लवकर यावं आणि ते माझ्या सहित आपण सर्वांनी पाहावं अशी मी देवाला प्रार्थना करतो. 75व्या वर्षाकरता हेच टाळकरी, हेच विनेकरी, हेच मृदंगाचार्य, हेच गुणीजन, हेच चोपदार,
हेच लाऊडस्पीकर वाले, हेच युट्यूब वाले, हेच श्रोते, याच माता भगिनी, हेच रघुनाथराव दादा रघुदादा, हेच मार्गदर्शक गोकुळाबा, तुम्ही जीव घालायचं सगळ्यांना, हेच 75व्या वर्षाच्या सप्त्यात याच माता भगिनी, हेच श्रोते, म्हणा की राव हेच महाराज. आता पुढची 24 वर्ष नाही बोलवलं तरी चालतंय, पण 75व्याला मात्र विसरू नका, म्हणजे तोपर्यंत बोलवूच नका. ह्या 75व्याला विसरू नका एवढी मी प्रार्थना करतो. शेवेला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून देवाच्या अंतःकरणात भक्ताविषयी असलेलं प्रेम प्रगट करतात. लक्ष द्या, भगवंताच्या अंतःकरणात भक्ताबद्दल प्रेम असतं, भक्ताच्या अंतःकरणात देवाबद्दल प्रेम असतं, आणि तुमच्या माझ्या अंतःकरणात आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम असतं. लक्ष द्या, भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भगवंत आहे, आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय सचित आनंद स्वरूप परमात्मा आहे, आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय असत जड दुःखरूप असलेला संसार आहे. भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय अविनाशी परमात्मा आहे, आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय नासका संसार आहे. तुम्ही जागेत थोडं लक्ष नीट द्या. माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं का नसावं? बोला ना. असावं. आणि मी नसावं म्हटल्यानं तुम्ही थोडंच सोडून देणार आहे. असावं, जरूर असावं. लक्ष द्या, माणसाच्या अंतःकरणात प्रेम जरूर असावं. पण पुढचं वाक्य आहे का, प्रेमाचा विषय नसावा, प्रेमाचा विषय नारायण असावा. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. हे नावडे जन जन माता पिता, नावडे जन जन माता पिता. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन जन माता पिता, नावडे जन जन माता पिता. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. लक्ष द्या, लक्ष द्या. माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम जरूर असलं पाहिजे. फक्त प्रेमाचा विषय नसला पाहिजे. प्रेमाचा विषय देव असला पाहिजे, भगवान असला पाहिजे. जरा लक्ष द्या, ऐका. साधूच्या अंतःकरणात प्रेम असतं का नसतं? असतं. आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं का नसतं? असतं. आता चांगलं ऐकायचं. आपलं एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या पदार्थावर काय असतं? प्रेम असतं. बरोबर? मला उत्तर द्या. एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या पदार्थावर प्रेम करून त्याच्या मोबदल्यात कालांतराने आपल्या पदरात सुख पडतं का दुःख पडतं? तुम्ही जागे आहेत अजून? बोला की. दुःखच ना, 100% ना. तरी सुद्धा प्रेम करता तुम्ही, हे विशेष. जाऊ द्या.
लक्ष द्या जरा, लक्ष द्या. साधारणतः वय वर्ष 55 ते वय वर्ष 70 या वयोगटातली माणसं जर आपण कीर्तनाच्या नंतर एकत्र केली, अशी पुढे बोलवून घेतली आणि त्यांचं एक अर्ध्या तासाचं स्नेह संमेलन घेतलं आणि त्यांना जर विचारलं, सांगा आतापर्यंतचा तुमचा संसारातला अनुभव काय, असं जर विचारलं तर मला वाटतं 55 ते 70 या वयोगटातली सगळी माणसं एका वाक्यात उत्तर देतील. या सगळ्याच माणसाचं एक पहिलं वाक्य हेच असेल. काय वाक्य असेल? काय नाही, काय खरं नाही. पहिलं वाक्य हे असेल, काय खरं नाही. लक्ष द्या. याच माणसांचं दुसरं वाक्य काय असेल? दुसरं वाक्य हे असेल, महाराज या दुनियात कोणी कोणाचं नाही. मग घरी जायची गाय कशाला करत? लक्ष द्या. म्हणजे थोडक्यात सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं, प्रेमाच्या मोबदल्यात आपल्या पदरामध्ये फक्त काय पडतंय? दुःख. आता हाच प्रश्न संतांना विचारा, प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतंय? ते उत्तर देतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही सुख देई, प्रेम सुख देई. लक्ष द्या. प्रेमाच्या मोबदल्यात संतांना काय मिळतंय? सुख मिळतंय. आणि प्रेमाच्याच मोबदल्यात आपल्याला दुःख मिळतं. मग नक्की प्रेम सुख देत का नक्की प्रेम दुःख देत? त्याचं उत्तर देतो, सुख अथवा दुःख हे प्रेमावर अवलंबून नाही. प्रेमाचा विषय काय आहे? प्रेमाचा विषय काय आहे याच्यावर सुख अथवा दुःख काय आहे अवलंबून आहे. बघा, छान सोपं वाक्य सांगतो. अवघ्या वारकरी संप्रदायाचे गुरुजी शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा, त्यांच्या मुखातलं वाक्य किती गोड आहे. ते असं म्हणतात, साधूच्याही अंतःकरणामध्ये मम असतो आणि संसारिकाच्याही अंतःकरणामध्ये मम असतो. मम म्हणजे ममत्व, मोह, प्रेम. लक्ष द्या. पण ते उत्तर असं देतात, साधूच्या अंतःकरणातला मम व्यापक असतो आणि संसारिकाच्या अंतःकरणातला मम परिच्छिन्न असतो. हे दोन्हीतलं उत्तर आहे. नाही लक्षात आलं? अजून तुमच्या नाही लक्षात आलं? सोपं करतो. साधूच्याही अंतःकरणात प्रेम आहे आणि तुमच्या माझ्याही अंतःकरणात प्रेम आहे. फरक काय आहे? फरक हाच आहे की त्यांच्या प्रेमाचा विषय व्यापक आहे
आणि आपल्या प्रेमाचा विषय परिच्छिन्न संकोचित मर्यादित आहे. हे बघा, हा? लक्ष द्या, लक्ष द्या, मला अडचण पडल्यावर सांगा. लक्ष द्या. साधूच्या, ऐका, साधूला घर असतं का नसतं? काय कमाल आहे तुमची? असतं. संसारिक माणसाला घर असतं का नसतं? असतं. मग जर दोघालाही घर आहे तर एकाला साधू म्हणायचं आणि एकाला संसारिक म्हणायचं असं का? तर त्याचं उत्तर आहे, साधूची घराची संकल्पना आणि तुमची माझी घराची संकल्पना याच्यात जमीन आसमानाचं फरक आहे. विचारा साधूला घराची संकल्पना. साधू सांगतात, हे विश्वचे माझी घर निरंजनी आम्ही बांधिले घर वैकुंठ भुवनी घर केले ज्ञानदेवा घर चिदानंदी. साधूची घराची संकल्पना. आणि आपल्याला जर विचारलं आपलं घर असं विचारलं तर आपण काय सांगतो? आपलं घर कुठं आहे? हा पट्ट्या म्हणतो महाराष्ट्रात. पुन्हा मी विचारलं, अहो पण महाराष्ट्रात कुठं? खानदेशात. पहिल्यांदा काय म्हणतो हा? खानदेशात. मी पुन्हा विचारलं, अरे खानदेशात कुठं? जळगाव जिल्ह्यात. धुळे जिल्हा नाही का? धुळे खानदेशात येत नाही का? मग काय बिघडलं असतं धुळे जिल्ह्यात म्हणले असते का? जळगाव जिल्ह्यात. मी पुन्हा विचारलं जळगाव जिल्ह्यात कुठं? काय यावल मध्ये काय होईल बरं? नाही कुठला? चोपडा तालुका. मी पुन्हा विचारला, अरे चोपडा तालुका काय खिशात बसतो का? चोपडा तालुक्यात कुठं? वडोदा. बरोबर. मी पुन्हा विचारलं, वडोदा गाव तरी काही छोट आहे का? वडोदा गावात कुठं? पुन्हा हा म्हणतो 2 नंबर वार्डात. आहे का 2 नंबर वार्ड? नाही मी म्हणायचं वार्ड नसायचं. पुन्हा दोन म्हणलो म्हणजे एक तर आहेच की, त्यात काय वाद? 2 नंबर वार्डात. पुन्हा मी विचारलं 2 नंबर वार्डात कुठं? त्याने सांगितलं विठ्ठल मंदिराच्या जवळ. बरोबर का? 2 नंबर वार्ड तिथंच आहे ना? जमलं. बरं असू दे, चला. ऐका, पुन्हा मी विचारलं काय? विठ्ठल मंदिराच्या जवळ कुठं? त्याने सांगितलं ते नाही का 2 मजली घर. मी पुन्हा विचारलं त्या 2 मजली घरात कुठं? त्याने सांगितलं खालच्या मजल्यातली मागची खोली आपलीच आहे. आता माझा दृष्टांत संपलाय. बघा, घराची संकल्पना किती आपण परिच्छिन्न केली हो, किती संकुचित केली हो. अगोदर आपण आपल्याला राष्ट्रानं संकोचित केलं, नंतर विभागानं संकोचित केलं, नंतर प्रांतानं संकोचित केलं, नंतर जिल्ह्यानं संकोचित केलं, नंतर तालुक्यानं संकोचित केलं, नंतर गावानं संकोचित केलं, नंतर वार्डानं संकोचित केलं, नंतर मंदिराच्या जवळ, नंतर 2 मजली तरी माझं म्हणावं की खालच्या मजल्यातली मागची खोली. आपल्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, आपली घराची संकल्पना राजानो संकोचित आहे, संकोचित आहे. साधूची व्यापक आहे. चला अजून विचारतो, साधूला कुटुंब असतं का नसतं? बोला ना. असतं. आणि संसारिक माणसाला कुटुंब असतं का नसतं? होय म्हणा की आता. मग फरक काय होतो का? दोघात हाच फरक आहे. दोघांच्या संकल्पना वेगळे वेगळे. विचारा साधूला कुटुंब. साधू सांगतात वसुधैव कुटुंबकम. ही साधूची संकल्पना आहे. आणि आपल्याला विचारलं तुमचं कुटुंब, तर फार तर आपण असं म्हणू कुटुंब वसुधैव. नाही शिरलं डोक्यात, जाऊ दे. ऐका, आपण डबक्यालाच समुद्र म्हणतो. लक्ष द्या, लक्ष द्या. 2019 चा काळ होता.
महिना एप्रिलचा होता. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला म्हणाला, अरे तुम्हाला कुठं कुटुंब आहे, तुम्हाला कुटुंबातल्या जाणीवा उणीवा समस्या याचं काय ज्ञान असणार आहे, कुटुंब आम्हाला आहे आम्हाला. दुसरा मनुष्य म्हणाला दुसऱ्या दिवशी, हो हो अरे कुटुंब आम्हाला पण आहे, पण तुमचं कुटुंब वेगळं आणि माझं कुटुंब वेगळं. दुसऱ्या दिवशी तो दुसरा मनुष्य म्हणाला, तुमचं कुटुंब म्हणजे मुलगी पुतण्या नातू एवढंच तुम्हाला कुटुंब आहे, माझं कुटुंब म्हणजे 125 करोड जनता हेच माझं कुटुंब आहे. दुसऱ्या दिवशी दिलेल्या माणसाचे हे उत्तर आहे. आता ही दोन माणसं कोण? फारच तुम्हाला जिज्ञासा असेल तर कीर्तन झाल्यानंतर मला खाजगीत भेटा, दोन्ही नावं सांगतो. त्याच्यात आलं नाही रे? बरं झालं. चला माझा मुद्दा आहे. आता हे मागचे लोक म्हणते असतील पुढे काय झालं कोणास ठाऊक, कीर्तन झाल्यावर नंतर विचारा यांना. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. कुटुंबाची संकल्पना वेगळी आहे, घराची संकल्पना वेगळी आहे. ऐका राजानो, जीवनामध्ये घर दुःख देत नसतं, कुटुंब दुःख देत नसतं. कुटुंबाची संकल्पना काय, घराची संकल्पना काय आहे याच्यावर सुख अथवा दुःख अवलंबून आहे. आणि म्हणून ऐका मायबाप, या मंडपामध्ये काय यायचंय, घर बदलण्यासाठी नाही यायचं, कुटुंब बदलण्यासाठी नाही यायचं. इथे काय यायचंय, संकल्पना बदलली पाहिजे, विचारसरणी बदलली, वागण्याची पद्धत बदलली पाहिजे. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, ऐका ते काय म्हणायचे, ते असं म्हणायचे, परमार्थात आल्यानंतर मनस्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. जागे नाही. परमार्थात आल्यावर मनस्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. या मंडपात कशासाठी यायचंय, मनस्थिती बदलण्यासाठी यायचंय, परिस्थिती बदलण्यासाठी नाही यायचं. लोक म्हणतात महाराज गळ्यात माळ घातल्यानंतर फार चांगलं चाललंय बरं का, पोराला नोकरी लागली, सुनबाई नोकरीचीच मिळाली, केळीला चांगला भाव. आता हे काय माळ घातले होत असतं. लक्ष द्या मुद्द्याकडे माझ्या, चांगलं लक्ष द्या. इथं काय यायचंय, मनस्थिती बदलण्यासाठी. इथं काय यायचंय, संकल्पना, वागण्याची पद्धत, विचारसरणी बदलण्यासाठी इथं यायचंय. हेतू बोलण्याचा माझा इतकाच आहे. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे, तुमच्या माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे, आणि देवाच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भक्त आहे. देवाला भक्त किती आवडतात. पहिल्याच अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण भगवंताने करावं, कारण भगवंताच्या अंतःकरणात अर्जुनाबद्दल काय आहे, प्रेम आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारली. अर्जुनाबद्दल परमात्म्याच्या अंतःकरणात केवढं प्रेम आहे हो. घोड्याचा खरारा देवानी करावा, घोड्याच्या जखमा देवानी पुसाव्या, रथ देवानी सजवायचा, रथाला घोडे देवानी जुंपवायचे. ऐका, अर्जुनाच्या शिबिके समोर रथ आणून देवाने उभा करायचा, देवाने दोन्ही हात जोडून उभं राहायचं. कोणी, देवाने. आणि अर्जुनाला म्हणायचं, स्वामी चला रथ तयार आहे. मग अर्जुन रावाने उठायचं. देव स्वामी म्हणतो म्हणल्यावर मी अर्जुन कस काय म्हणू. मग अर्जुन रावाने उठायचं, रथाच्या जवळ यायचं, आपला जोड्या सहित एक पाय देवाच्या मांडीवर ठेवायचा आणि मग दुसरा पाय रथात टाकायचा. तरीही भगवान
कृष्ण कन्हैया अर्जुनाला काहीही म्हणत नसायचे. त्याच कारण आहे अर्जुनाबद्दल भगवान कृष्ण कन्हैयाच्या अंतःकरणात बोला प्रेम आहे. केवढं प्रेम आहे, प्रेमळ आहे तो. जसे कृष्ण कन्हैया प्रेमळ आहेत तसं इथलं श्रीकृष्ण भजनी मंडळ सुद्धा खूप प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे. हे श्रीकृष्ण भजनी मंडळ वडोदा अत्यंत सात्विक आहे, अत्यंत प्रेमळ आहे, कष्ट घेणार आहे आणि जीवाचं रान करून रात्रंदिवस मेहनत घेऊन या श्रीकृष्ण भजनी मंडळाने हा देखना उत्सव इथे उभारलेला आहे. मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. देवाच्या अंतःकरणात भक्ताबद्दल काय आहे, प्रेम आहे. केवढं प्रेम आहे, केवढं प्रेम आहे. पहा किती गोड ओव्यात बाराव्यात ज्ञानोबाराय बोलतात, एरवी भगवान अचक्षु आहे, भगवंताला डोळे नाहीत, पण भगवान सांगतात भक्ताला पाहावं हे मला डोहळ लागलं आणि म्हणून मी डोळे घेऊन आलो. तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातेचे ने लीला कमळे पुजूतया ते. भगवान सांगतात एरवी मी विदेही आहे, पण माझ्या भक्ताला आलिंगन द्यावं असं वाटलं आणि म्हणून मी देह घेऊन आलो. तया संगाचे ने सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. भगवान सांगतात एरवी मला भुजा दोनच आहेत, पण भक्ताला आलिंगन देण्यासाठी दोवरी दोन्ही भुजालो घेऊन आलिंगावया लागुनी तयाचे अंग. लक्ष द्या, भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, किती गोड बोलतात. ते म्हणतात जे माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला प्राणापेक्षा सुद्धा जास्त आवडतात. तर ते भक्त किती आवडत असतील, आणि तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. लक्ष द्या, भगवान स्वतः म्हणतायत, भगवान जे माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याच्या आळंदीच्या यात्रेला प्रत्येक वर्षी आळंदीला येतात, असे ज्ञानोबारायाच्या यात्रेला येणारे यात्रेकरू सुद्धा भगवंताला आवडतात. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येते, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. यात्रे अलंकापुरा अलंकापुरा येती, ते आवडते विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. लक्ष द्या, ज्ञानोबारायाच्या यात्रेला येणारे यात्रेकरू पांडुरंगाला आवडतात. मग आता गणित मांडायचं, ज्ञानोबारायाच्या यात्रेला येणारे यात्रेकरू जर पांडुरंगाला आवडत असतील तर ते ज्ञानोबाराय किती आवडत असतील, किती आवडत असतील. आणि म्हणून ज्ञानोबारायाची यात्रा केली पाहिजे, ज्ञानोबारायाच्या आळंदीला आलं पाहिजे. आम्ही मगाशी त्यांच्या घरी गेलो होतो
आणि मग अहिल्याबाईंनी किती गोड सांगितलं, आम्ही ज्ञानोबराच्या यात्रेला येतो बरं का, जोग महाराजांच्या संस्थेत आम्ही येतो बरं का, संस्थेत आम्ही पंगत सुद्धा घातली असं त्यांनी सांगितलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. जोग महाराजाच्या संस्थेला खूप खूप तुमचं सहकार्य आहे. सहकार्य करणारेच लोक आहेत, थोड्या वेळानं करणार आहेत सगळे सहकार्य. मुद्दा माझा इतकाच आहे. ऐका कीर्तन ऐका. विषय असा आहे की पांडुरंगाच्या भगवंताच्या अंतःकरणात भक्ताबद्दल काय आहे? प्रेम आहे. प्रेम किती प्रेम आहे लक्ष द्या. भगवान सांगतात, जी गोष्ट देवाने स्वतःच्या आईला सांगितली नाही, वडिलाला सांगितली नाही, भावाला सांगितली नाही, ती गुह्य गोष्ट भगवंताने अर्जुनाला सांगितली. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीशी, जेन संगेची बंधुबळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. लक्ष द्या. आईला, वडिलाला, भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट देवाने कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. तुम्ही असं म्हणाल, आईला, वडिलाला, भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट काय असेल? किती गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. तर ऐका, ती गुह्य गोष्ट काय असेल ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही. लोक म्हणतील का सांगणार नाही? अहो, ती गोष्ट गुह्य आहे. मग गुह्य गोष्ट एवढ्या लोकात जाहीर लाऊड स्पीकरवर कशी काय सांगायची? मी एका गावात भानुदास महाराज असंच म्हणालो. एक पोरग होतं याच्यासारखं पुढे बसलेलं. ते म्हणाले, मग बाबा माईक बंद करून सांगा. लक्ष द्या, लक्ष द्या. आईला, वडिलाला, भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट तुम्हाला कशी काय सांगायची? लोक म्हणतील, मग आमची तारीख कशाला घेतली? हे तारीख घेतल्यावर फार अवघड असतं. यावंच लागतं, सांगावंच लागतं. पण खरंच सांगतो, ती गुह्य गोष्ट कोणती ती गोष्ट मला तुम्ही विचारू नये, आणि मी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला सांगू नये. ते म्हणतील, मग एवढं पुढे येऊन बसून काय फायदा? पाठीमागचं उठून पुढे आलोय आम्ही. खरंच सांगतो, ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. मला वाटतं आता तर हे लोक म्हणत असतील, बाबा काही झालं तरी चालेल, पण खरंच सांगतो, ही गोष्ट सांगण्यासारखी नाही. मला वाटतं आता तर यांना वाटत असेल काय व्हायचंय ते, पण काय करा, सांगा. बर, सांगायचं का? वाटायला उचल व्यवस्थित. हा, म्हणजे मला नीटनीटका वाटायला उचल का बाबा? असं जबाबदारी घेताय तुम्ही, मग सांगू. ऐका, खरंच ही गोष्ट सांगण्यासारखी नाही. पण आता तुम्ही जबाबदारी घेताय म्हणून सांगतो. तर ऐका, स्वतःची सख्खी बहीण कशी पळवून न्यायची ही गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. सांगा, हे सांगायसारखं होतं का? तुम्हाला दमच निघाला तर मी काय सांगा? तर मग घ्या ऐकून. तो संन्यासी होऊन जनी, चोरून नेली माझी भगिनी, परी विकल्पून धरी जे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. ऐका, भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी काय आहे? काय ज्ञानोबरायचे ओव्यात? ज्ञानोबराय बोलतात, या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैशे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय अर्जुनानं पुण्य केलं असेल कोणास ठाऊक? केवढं प्रेम आहे हो. तर चला, भगवंताचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. बरोबर, बरोबर. भगवंताचं प्रेम भक्तावर आहे. आता सांगा, आपण सगळे जे कीर्तन ऐकायला इथे आलेलो आहोत प्रचंड संख्येनं, हे आपण सगळे लोक देवाचे कोण आहोत? बोला की. भक्त. देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. आपण सगळे कोण आहोत? भक्त. देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. आपण सगळे कोण? भक्त. तर मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? आपण कधी पंढरीला गेल्यानंतर
हे मस्तक त्याच्या चरणावर टेकवल्यानंतर त्यानं कधी तुमच्या पाठीवरून हात फिरवला का? केळी गेली का, यंदा काय भाव आलाय, एक्सपोर्ट केली का वगैरे असं काय विचारलं का? कधी हात पडला का त्याचा पाठीवर? पडत नाही का हात पाठीवर? पडतो पडतो, देवाचा नाही, देवाचा पडत नाही, ते माग ओढून काढणार असतो रफ करून असा इथं हात पडतो, असा ढकलून तुम्हाला काय केलं जातं? गचंडून देवा पुन्हा काय केलं जातं? बाहेर काढलं जातो, बाजूला ओढलं जातं. तुम्हाला काय लायकी आहे राव आपली? लक्ष द्या, लक्ष द्या. देवा पुढे उभा राहू देत नाहीत राव आपल्याला, उभा राहू देत नाही. बहुतेक माझा अंदाज असा आहे, देवाचीच तशी इच्छा असावी, ही पिढा लवकर हाकला. हे घरनं येताना भलती यादी घेऊन आले, हाकला लवकर. मी नेहमीच सांगतो, शिवचरण महाराज, मी नेहमी सांगतो, ज्याला आपली लायकी ओळखून घ्यायची ना, लायकी, त्यानं काय करायचं? वशीला न लावता दर्शनाला जायचं. वशीला न लावता बरं का कोमलसिंह महाराज, आणि मग लायकी कळती महाराज. आणि असं तिथं गेलं की नाही, असं असं गचांडून बाजूला काढते, आणि मग हा म्हणतो 70 एकर केळी आहे बाजूला. काय केवढ्याचं काय, कशाचं काय, असं ढकलून काढते तसं बाजूला. हे इकडंच काढायचा रुबाब असतो, इकडे तिथं काय नाही. फक्त मी अगोदरच बोललो, वशीला न लावता दर्शनाला जायचं, मग आपली लायकी कळते, योग्यता कळते. ढकलून बाजूला काढतात. तरी सुद्धा हा पट्ट्या मंदिराच्या बाहेर आल्यावर काय म्हणतो माहितीये का? मोकळं दर्शन झालं. आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं? लक्ष चांगलं द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. देवाचं प्रेम कोणावर? भक्तावर. आपण सगळे कोण? भक्त. बरोबर बरोबर. मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? तर त्याचं उत्तर आहे, भक्ताचे काही प्रकार असण्याची शक्यता आहे. आणि मग श्रीमद भगवद्गीतेने भक्ताचे 4 प्रकार सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. एक अर्थ तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञासु तो जाणावयाची लागी भजे, तिजे नित्येने इच्छी जी अर्थ सिद्धी. मग चौथीयाची ठाई काहीच करणे नाही, या कारणे म्हणे पे पाही ज्ञानी अजो. देवाचं प्रेम कोणावर आहे? महाराज सांगतात, एक आपुला आलिया हिताचे लोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे, ऐसा ज्ञानी ऐको. ज्ञानी भक्तावर भगवंताचं प्रेम आहे. मग ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिते रसाचा उतला भावो, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. त्याच्यावर देवाचं प्रेम आहे. लोक म्हणतील अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी, कशाला आमच्या डोक्याला ताण देण्यासारखं असलं सांगता बरं? आम्ही दिवसभर शेतातली कामं केलेले. मग सोप सांगा, देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो? देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो? त्या भक्ताचं सोप लक्षण जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार, सोडीला संसार,
तयावर माया तयावरी फार. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं काय सांगितलंय? लक्षण, लायकी. काय लक्षण सांगितलं? सोडीला संसार ज्याने संसार सोडला माया तयावरी फार. माया म्हणजे प्रेम, फार म्हणजे पुष्कळ, जास्त. देव त्याच्यावर पुष्कळ प्रेम करतो. कोणावर? भक्तावर नाही. ज्याने संसार सोडला त्याच्यावर. बरोबर? म्हणजे आपला तर पत्ता कट झाला. तुकोबारायने एका झटक्यात बाद करून टाकलं राव आपल्याला. आता आपण देवाच्या नावानं गोट मोडण्यात काय मजाच राहिली नाही ना. तुकोबारायने स्पष्ट काय सांगितलं? ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर प्रेम करतो. तर मग आता या पहिल्या चरणावर काही शंका आहे, काही प्रश्न आहेत. 2-3 प्रश्न आहेत. बहुतेक उत्तर आज सांगणं शक्य नाही, 9:30 वाजलेत म्हणे. त्यामुळं आता अवघड आहे. तर प्रश्न सांगतो. प्रश्न, आतापर्यंतच्या कीर्तनात देवानं प्रेम केलं म्हणून मी तुम्हाला उदाहरण कोणाचं सांगितलंय? लवकर बोला. बोला ना. अर्जुनाचं. तर प्रश्न असा आहे, अर्जुनाने संसार सोडला होता का? बोला की नाही. मग देवाने अर्जुनावर प्रेम का केलं? आणि मग अर्जुनावरच केलं तर तोच देव आमच्यावर प्रेम का करत नाही? म्हणजे देव सुद्धा तोंड बघून गुलाबजामन वाढतो. हे असंच म्हणावं लागेल की नाही? हे बघा, तुकोबारायने कायदा काय केला? कायदा हा केला, सोडीला संसार माया तयावरी. ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर फार प्रेम करतो. मग अर्जुनानं संसार सोडला होता का? मग अर्जुनावर देवानं प्रेम का केलं? आणि त्याच्यावरच केलं तर आमच्यावर का करीत नाही? अर्जुनानं संसार सोडला होता का? बोला की नाही. अर्जुनाला किती बायका होत्या? 2. काय 4-2 कमी जास्त सांगा. काय बिघडत? 2. काय बिघडत? 2. किती बायका होत्या अर्जुनाला? 5. किती? 2. किती? 2. 3. कोणतरी 3 म्हणतंय, कोणतरी 2 म्हणतंय, कोणतरी 5 म्हणतंय. तर लक्षात ठेवा, अर्जुनाला नक्की किती बायका होत्या 2. हे तुमच्यापैकी कोणालाच पक्क सांगता येणार नाही. मी सांगतो, अर्जुनाला किती बायका होत्या हे मला सुद्धा सांगता येत नाही. पण पुढचं वाक्य ऐका. मला का सांगता येत नाही कोमल महाराज? त्याचं कारण आहे, अर्जुनाला किती बायका होत्या हे अर्जुनालाच माहित नव्हतं. मला कसं सांगता येत सांगा? आता हे अर्जुनालाच कसं माहित नव्हतं हे मात्र मला माहिती आहे. जेव्हा तो श्यामकर्ण घोडा सोडला ना, अश्वमेध यज्ञ करायचा ठरला, जग जिंकायचं, पृथ्वी जिंकायची. मग घोडा सोडला, घोड्याच्या गळ्यामध्ये ते पत्र बांधलं. घोड्याचं रक्षण करण्यासाठी पाठीमागा अर्जुनराव, भगवान कृष्ण कन्हैया ध्वजस्तंभावरी वानरो. ऐका, आणि तो घोडा जर कोणी अडवला तर त्या राजानं कर घ्यायचा, धन घ्यायचं, द्रव्य घ्यायचं आणि शरण यायचं, मांडलिक व्हायचं. तसा शरण नाही आला तर मग त्यानं युद्धाला तयार व्हायचं, युद्धात त्याला जिंकायचं, मग पुढे चालायचं असं ठरलेलं. सरळ त्याने काय करायचं? मांडलिक व्हायचं, कर घ्यायचा, धान्य घ्यायचं, द्रव्य द्यायचं आणि शरण यायचं. नाही तसा आला तर मग इडी लावायची. समजलं? चला, असं चाललेलं. झालं, आपलं कीर्तन ऐकत जाओ. झालं असंच घोडा एक जणाने अडवला. तो काही शरण आलाच नाही. युद्धाला तयार झाला, युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. तो समोरचा योद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. कृष्ण कन्हैयाने सांगितलं अर्जुनला, अर्जुना थांब, बन मारू नको.
म्हटलं का? अरे ते मरल ना. अर्जुनानं सांगितलं मरू द्या ना, आपला शत्रू आहे. कृष्णानं सांगितलं येडा आहेस तो, का काही दिवसांनी तो आपल्याकडे येणार आहे. नाही कळलं. बाण मारायला चालूच. कृष्णानं सांगितलं अरे थांब, बाण मारू नको, मरल ते. मरू द्या ना म्हणे, आपला शत्रू आहे. कृष्णानं सांगितलं वेडा आहेस तो, तुला माहित नाही ते कोण आहे. म्हणे कोण आहे? अरे ते तुझं पोरग आहे. अर्जुन म्हणलं माझं पोरग? हो हो म्हणे तुझं पोरग आहे. ते म्हणलं मला कस काय? तुला माहित नाही म्हणे. तो होता बब्रुवान. कोण होता? बब्रुवान. कृष्णाने सांगितलं अर्जुना तुला माहित नाही, तू पाठीमागे तीर्थयात्रा करायला गेला नव्हता का? तेव्हा तिकडच एक लग्न केलेलं दिंडीला गेल्यावर. तुझ्या ध्यानात नाही म्हणे, तुझ्या ध्यानात नाही म्हणे. तुमच्या ध्यानात आलं काय? माझा मुद्दा इतकाच आहे, अर्जुनाला सुद्धा आपला बारदाना किती आहे हे माहित नाही. मग मला कसं सांगता येईल सांगा. मग लक्ष द्या आता माझ्या बोलण्याकडे. अर्जुनाने संसार सोडला होता का? नाही. मग देवाने अर्जुनावर प्रेम का केलं? आणि अर्जुनावरच केलं तर आमच्यावर का करत नाही? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संसार निर्माण कोणी केलाय? देवाने. जेने हे विश्व निर्मिले. सगळे प्रमाण बघा. चला, पाणी कोणी निर्माण केलं? हवा कोणी निर्माण केली? जमीन कोणी निर्माण केली? वायू तुमचा अग्नी कोणी निर्माण केला? आकाश कोणी निर्माण केलं? चला, म्हणजे विश्व म्हणजे संसार कोणी निर्माण केलाय? मग देवानं निर्माण केलेला संसार सोडायचं आपल्या हातात आहे का? आणि तिसरा प्रश्न, ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावरच प्रेम करायचं असंच जर देवाचं ठरलेलं असेल तर मग देवाने संसार अगोदर निर्माण केलाच कशाला हो? किती झाले प्रश्न? 3 प्रश्न. या 3 प्रश्नाची उत्तर जर पुढच्या वर्षी मला तुम्ही बोलावलं सांगेल. आता वेळ संपलेली आहे. सोडिला संसार माया तयावरी फार. म्हणजे ते तेवढ्यासाठी पुन्हा तारीख भेटेल ना. ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर काय करतो? प्रेम करतो. प्रेम करतो. प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. सुख दुःख साहे अंगे. अभंगाच्या 2ऱ्या कडव्यामध्ये महाराज सांगतात परमात्मा काय करतो? भक्ताच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झाले की धावत येतो. सुखाच्या वेळेला बरोबरीने चालतो. धावे चाले मागे मागे नामयाचे पाठी चाले की शिराज लागावया रज चरणीचे मनोनी हिंडे. मागे मागे धावे चाले मागे मागे काय करतो भगवान? सुख दुःख साहे अंगे. इथं सुख दुःख शब्दाचा अर्थ दुःखच असा घ्यायचा. भक्ताच्या जीवनात निर्माण झालेलं दुःख भगवान स्वतः अंगाने सहन करतो. भाविकाची काज अंगे देव करी किंवा गवळीयाची घरी अंगे गायी वळी. लक्ष द्या. भगवान परमात्मा स्वतः
भक्ताच्या जीवनातलं दुःख ऐका स्वतः अंगाने काय करतो, सहन करतो. काय अर्जुनाचं भाग्य आहे, लक्ष द्या. काय अर्जुनाचं भाग्य आहे. ध्वजस्तंभावरी मूर्तिमंत सारथी शारंग धरू अर्जुन. काय अर्जुनाचं भाग्य आहे, थोडं ऐका, थोडं लक्ष द्या. अर्जुनाचा रथ ओढला कोणी? झोपले का तुम्ही? अर्जुनाचा रथ ओढला कोणी? काय कमाल आहे. भगवान कृष्णाने अर्जुनाचा रथ ओढला. मी प्रश्न काय विचारलाय, अर्जुनाचा रथ ओढला कोणी? मी अर्जुनाचा रथ चालवला कोणी हा प्रश्न विचारलाय का? ओढला कोणी? घोड्याने राव काय कमाल आहे तुमची. चालवला देवानं पण ओढला कोणी? नीट आहे का. रथ चालवण्याचं काम भगवान कृष्ण कन्हैया करत होते, पण प्रत्यक्ष रथ ओढायचं काम घोड्यानेच केलं की नाही. आता कीर्तन नीट आहे का. अर्जुनाचं भाग्य आहे, अर्जुनाचं भाग्य आहे, रथ चालवायला देव होते, पण रथ ओढण्याचं काम घोड्यांनाच करावं लागलं. त्यांच्यापेक्षा अर्जुनापेक्षा काकणभर जादा भाग्य माझ्या ज्ञानोबारायाचं आहे. ज्ञानोबारायाची भिंत स्वतः देवानं ओढली. चालविली जळा ज्ञानियाची भिंत अंगे ओढे, ज्ञानियाची भिंत अंगे ओढे, ज्ञानियाची भिंत अंगे ओढे. नाम्यास वेली नवे संकोचिता, नवे संकोचिता, नवे संकोचिता, नवे संकोचिता. ज्ञानियाची भिंत अंगे ओढे, ज्ञानियाची भिंत अंगे ओढे, ज्ञानियाची भिंत अंगे ओढे. ज्ञानियाची भिंत अंगे ओढे. लक्ष द्या. माझा मुद्दा अंगे शब्दासाठी चाललाय. स्वतः देवानं ज्ञानोबारायाची काय केली? भिंत ओढली. काय तिथं काय कामगार देवाकडे भेटत नव्हते का? त्याच्या घरी काय कामगार कमी आहेत का? भरपूर आहेत. मियाची नेहमीला साता काळोग्राशी तसे भूता. काळ सुद्धा त्याच्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे. कमाल काय त्याच्याकडे, अडचण काय होती? पण नाही दादा, स्वतः देवानं ज्ञानोबारायाची भिंत ओढली. सुख दुःख साहे अंगे. काय झालं? भगवान कृष्ण कन्हैया नेहमी राधेचं नाव घ्यायचे. कोणाचं? नेहमी राधेचं नाव घ्यायचे. आणि देवानं घेतलेलं राधेचं नाव 16,108 जणींना सोसत नसायचं. कसं सोसलो? त्यांना वाटायचं आमच्या समोर तिचं नाव कसं, आम्ही लग्नाच्या बायका आणि आमच्या समोर तिचं. आणि तेवढ्यात राधा काय येऊन आली ना. किती झाले? 2:30 तेवढ्यात 9:45 ला राधा आली. आता काय करायचं? लक्ष द्या. आणि मग भगवान म्हणाले, पाहता काय, अतिथी देवो भव. ही आपली संस्कृती आहे. आलेल्या अतिथीचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. गृहस्थ धर्माचं हे कर्तव्य आहे. आणि मला वाटतं या वडोदा, बरोबर ना, या गावामध्ये अत्यंत प्रेमाने आणि आवडीनं खऱ्या अर्थानं आदर करणार हे गाव आहे. अगदी प्रेमाने अहिल्याबाईंच्याही घरी आणि आदरणीय गोकुळाबाने अत्यंत आदरानं जीव घातलाय. खाल्लेल्या अन्नाला जागणारा मनुष्य आहे मी, त्यात काय वाद नाही. लक्ष द्या. चांगला आहे का? आदर करा म्हणे. आता मनात रागच होता. सत्यभामा माता घरामध्ये गेल्या, उकळतं दूध आणलं. कसलं? उकळतं दूध आणलं आणि राधेच्या हातामध्ये दिलं. आता राधेनं काय हो, भगवान कृष्ण कन्हैयाला समोर पाहिलं, दर्शन घेतलं, मनातल्या मनात देवाचं चिंतन केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. असं भजन केलं. राधेनं आपलं दूध प्राशन केलं. 10ला कीर्तन संपलं. 9:30चं 10 वर येतो. अर्धा तास वाढवतो. आणि झालं. राधा मैया कीर्तन संपलं, घरी निघून गेल्या. भगवान कृष्ण कन्हैया घरी आले, शयन कक्षात आले, पलंगावर पहुडले. सत्यभामा माता चरण संवाहन करू लागल्या. पाय चेपता चेपता भगवान कृष्ण कन्हैयाच्या तळव्याला हात लागले आणि असे फोड आलेले हो, असे फोड आलेले.
सत्यभावेने विचारलं, धनी कुठं गेलते, कुठं पोळलं तुम्हाला, कुठं पोळलं तुम्हाला? देवाने सांगितलं, आपल्या घरीच पोळलं म्हणे. घरी पोळलं? हो. सांगा कोणी पळवलं तुम्हाला? भगवान म्हणाले, हा तुझ्याच हाताचा प्रताप आहे. म्हटले म्हणजे? सांग बर, मगाशी 9:46 राधेला कसलं दूध प्यायला दिलं होतं? कारण राधा कधी आली होती? 1 मिनिट गेला असेल ना दूध आणून दिसतो. मग कसलं दूध दिलं होतं? मग खरं बोलावं लागलं. उकळतं दूध होतं, उकळत उष्ण दूध होतं. मग भगवान म्हणाले, उकळतं दूध पिल्यानंतर फोड येतील, नाही तर काय होईल? राधा म्हणाले, आपली सत्यभामा माता म्हणतात, देवा हे असलं खानदेशात, जळगाव जिल्ह्यात, चोपडा तालुक्यात, वडोदा, तिथं जायचं आणि कीर्तनात सांगायचं, घरी चालत नाही. म्हणजे काय 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 म्हणजे? दूध कोण प्याली? राधा. आणि फड तुमच्या पायाला, हे काय गौड बंगाल? ऐका, असं कधी झालं का? कधी झालं का असं? कीर्तनकार आजारी पडले, इंजेक्शन पकवाजाला केलं आणि गुण गायकाला आला, असं कधी झालं का? बोला ना, कधी झालं का? काय नाही म्हणता राव, कोरोनात सगळं असंच. आता मला ते सगळं विस्तार त्याचा नकोय करायला, उग कशाला खपल्या काढायच्या. चला, भगवान म्हणाले, भक्त आणि भगवंत यांचं नातं काय असतं तुम्हाला काय कळणार आहे? सत्यभामा माता म्हणते, दोत्तर राधा प्यालीन, तुमच्या पायाला फोड कशी काय? भगवान म्हणाले, भक्त आणि भगवंत यांचं नातं तुम्हाला कळणार नाही. म्हणजे काय असतं? भगवान म्हणाले, ज्याच्या हृदयात, ज्याच्या चित्तात माझे पाय अखंड असतात, त्यालाच भक्त म्हणतात. चित्ते तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे, वर्णावे गुण. राधेच्या हृदयात माझे पाय असल्यामुळं त्या उकळत्या दुधाचा परिणाम तिच्या वर्ण होता, तो माझ्या पायावर झाला. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय, अजून जरा लक्ष द्या, थोडं तुम्ही जरा चांगलं जागा राहा. दूध पोळून फोड येण्याचा प्रसंग कोणावर आला होता? राधेवर. कोणावर आला होता? राधेवर. राधेवर आलेला प्रसंग जशाच्या तसा देवानं स्वतःच्या अंगावर घेतला. सुख दुःख साहे अंगे. मला आणखीन थोडस पुढचं बोलायचंय. मला असं म्हणायचंय, देवानं त्या दुधाला जर सांगितलं असतं, ए दुधा थंड हो, दूध थंड झालं नसतं का? यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजु विद्धि मामकम. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, म्याची नेमिला साता. आता झालं का? काढू ग्रासे तसे भूता ये म्हणी आगते पंड सुता सकळे जायाची आईसा जो समर्थ, तो मी जगाचा नाथ. पृथ्वी या भूते वाहावी हे आज्ञा माझी. पर्वते बैसका न संडावी, समुद्र रेखा नोलांडावी. पृथ्वी या भूते व्हावी हे आज्ञा माझी. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे. आईसा जो समर्थ, ब्रह्मांडाचा धनी असा जर भगवान आहे, तर त्या भगवंताला दुधाला थंड करता आलं नसतं का? केलं असतं का? पण नाही, देवानं हे जाऊ द्या, सांगायची काय गरज आहे? देवानं त्या दुधाकडे जर फक्त डोळं वट्टारून बघितलं असतं, तरी त्या दुधाची आईस्क्रीम झाली असती का? पण त्यानं तसं केलं नाही. जशाच्या तसा तो दुःखाचा प्रसंग भक्ताच्या जीवनातला स्वतःवर घेतला. सुख दुःख साहे अंगे. लोक म्हणाले, कीर्तन आम्हाला इथपर्यंत कळलं का नाही? कळलं ना? कळलं. महाराज आता एक सांगा, का एक जण म्हटला, देव भक्ताचंच दुःख का सहन करतो, भक्ताचंच काम का करतो, आमचं का करत नाही? त्याला सांगितलं, बाबा भक्त आणि भगवंत यांच्यात करार झालाय. काय करार झालाय? भक्ताने देवाचं नाव घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं. हा करार महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. याने घ्यावे नाम, 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 याने
विठाले मागे मागे. याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम. अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये महाराज सांगतायत भक्तांनी देवाचं नाव घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं. लक्ष द्या, कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली याची मी तुम्हाला यादी देतो. तुम्ही ती यादी व्यवस्थित तपासून बघा. दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षे शर्म रंगू लागे कबीराचे मागे सजन कसाया माळ्या सावत्यास नरहरी सोनारा चोखा मेळ्या संगे नामयाची जनी धर्मा घरी पाणी नाम्या सवे जीवी ज्ञानियाची भिंत अर्जुनाची रथी भक्षी पोहे प्रीते गवळियाचे घरी द्वारपाळ बळी एकोबाचे ऋण अंबरुसेचे सोसे मीराबाई साठी घेतो दूध प्याला. दामाजीचा झाला घडी माती वाहे हुंडे त्या मेहत्याचे पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. चांगलाय का? लक्ष द्या. कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय काम केली याची मी तुम्हाला आता काय दिली? यादी दिली. या यादीमध्ये आपलं कुणाचं नाव नाही ना, आणि आपली अपेक्षा बी नाही या यादीत नाव यावं म्हणून. आपली अपेक्षा आहे विम्याच्या यादीत नाव, नुकसान भरपाईच्या यादीत नाव आली पाहिजे. या यादीकडे जास्त लक्ष आहे आपलं, या यादीकडे कुठलं लक्ष आहे आपलं? चला थोडक्यात, नाव घेतलं की देव काम करतो. एक जणाने मला विचारलं, म्हणला मग महाराज देव माझं का काम करीत नाही? मी नाही काय विठ्ठल विठ्ठल म्हणित. मी म्हटलं ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, उत्तर सांगतो. ऐका, उत्तर सांगतो. चला मला सांगा, आपल्या देशात पैसेवाला कोण आहे? बोला की. तुमच्या जवळ पैसे नाहीत का? बोला ना, घाबरू नका. आहेत ना? मग अंबानीचं नाव कशा करत? हे बघा, हे बघा, मी असं म्हणालो का आपल्या देशात जास्त पैसेवाला कोण आहे? अशी भाषा आहे का माझी? पैसेवाला, पैसेवाला कोणाला म्हणायचं? ज्याच्याजवळ पैसे येतो, ज्याच्याकडे मृदंग आहे तो मृदंगवाला, विणा आहे तो विणेवाला, टाळ आहे तो टाळवाला. तसं पैसे येतो. मग तुमच्याजवळ पैसे नाहीत का? बोला ना. मग तुम्ही अंबानीचे नाव का सांगितलं? बोला बोला, का सांगितलं? बरोबर आहे का? जास्त आहेत म्हणून. बरोबर, जास्त आहेत म्हणून. आणि तुमच्याजवळ कमी आहेत, आणि थोडं असल्यामुळं तुम्ही तुमचं नाव सांगितलं नाही. कारण थोडकं असणं, थोडं असणं हे असून सुद्धा नसल्यासारखं. थोडं असणं हे असून सुद्धा नसल्यासारखंच. तसं कधी मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणणं हे नाही म्हणल्यासारखंच असतं. लक्ष चांगलं द्या, नीट कीर्तन आहे का? जसं जसं पैसेवाला म्हटलं की अंबानीचं नाव आलं पुढं, अरे तसा नामस्मरण करणारा म्हटलं की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे तो नाही का वडोद्यातला पाटील, अरे तो काय नामस्मरण करतो, असं लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. एका वाक्यात बोलतो, नामचिंतनाचा वाणीला महापूर आला पाहिजे. एवढं नामस्मरण व्हायला पाहिजे. नाव घेतलं की देव काय करतो? काम करतो. याने घ्यावे ना इशी करणे त्याचे काम. ऐका, लोक म्हटले पटलं, वेळवी संपली. आता फक्त एक सांगा, आमचं काम करण्याकरता आणि आमच्यावर प्रेम करण्याकरता देवाचा स्वभाव कसा आहे तेवढा आम्हाला सांगा. तुकोबाराय देवाचा स्वभाव अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी. टाळी वाजवा. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी.
टाळी वाजवा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय जय तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. परमात्मा अत्यंत भोळा आहे आणि भगवान कृपाळू आहे. एका वाक्यात सांगतो, देव किती कृपाळू आहे. ऐका, आता सध्या आपण सगळे जिवंत आहोत, ही देवाची कृपा आहे. कशाला बाकीचं जास्त व्याख्यान करू. आता सध्या आपण जिवंत आहोत, ही कोणाची कृपा आहे? देवाची कृपा. खरंच सांगा, कोरोनाच्या झपक्यातून आपण वाचलो. पैसेवाली माणसं मेली का नाहीत? मेली. जास्त ओळखी असणारी माणसं मेली. मोठ्या दवाखान्यात नेलेली 100% मेली. पण आपण सगळे वाचलो. मला इतकंच उत्तर द्या, आपण का वाचलो? डॉक्टर मुळे वाचलो का देवामुळे वाचलो? देवामुळे वाचलो. म्हणजे आता सध्या आपण जे जिवंत आहोत ते डॉक्टर मुळे का देवामुळे? बोला ना. देवामुळे. म्हणजे आपण सध्या जे जिवंत आहोत ते कोणामुळं? देवामुळे. आता खरंच सांगा, आपण आपल्याला जिवंत ठेवलं पाहिजे. खरंच आपली अशी लायकी आहे का? आपल्या हसण्यातून हे सिद्ध झालेलं आहे. विठ्ठल आपली लायकी नाही. ही सद्गुरु जोग महाराजाची कृपा आहे. आपली काय लायकी आहे? तुमच्याकडे पोळ्याचा सण असतो नाही? पोळा, बैल पोळा.
समजलं ना तुम्हाला? बस बस बस. आपण आपल्याला जोग महाराजांच्या, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या पालखीचा संपलं. ते सुद्धा भाग्य लागते हो, ते सुद्धा भाग्य लागते. अरे करतात की लोक, घोड्याची पूजा करतात का नाही? घोड्याची पूजा करतात का नाही? फक्त तो ज्ञानोबारायाच्या सोहळ्यातला, तुकोबारायाच्या सोहळ्यातला, मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यातला घोडा पाहिजे. संपलं. देव लोक पूजा करतात. हे तो बोलण्याचा इतकाच आहे. देव अत्यंत कृपाळू आहे. ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. थोडक्यात आजच्या संपूर्ण अभंगातून दोन गोष्टी आठवणीत ठेवा. एक, देवानं प्रेम करावं असं वाटत असेल तर संसार सोडावा लागतो. आणि देवानं आपलं काम करावं असं वाटत असेल तर आपण त्याचं नाव घ्यावं लागतंय. मला वाटतं या दोन्हीतलं तुम्हाला एक पटलं असेल, पण एक खटकलं असेल. कोणतं पटलं असेल तुम्हाला? हा, नाव घ्यायचं. नाव घ्यायचं आणि त्याला आपली कामं करायला लावायची. आणि ते दुसरं जास्त खटकलं असेल. कोणतं? संसार सोडायचा लय खटकला असेल. निंबा महाराज, मला तर एकानं काय विचारले कीर्तन ऐकून. तो म्हटला, महाराज संसार सोडल्यावर मग देवाकडे आपलं कामच काय राहिलं? आता काय केळीचं घड कापाय न्यायचं का देवाला? विचार करा. अरे संसारातलीच कामं असतात का? परमार्थातल्या अडचणी नसतात का? घेई नारायणा कडिये मज, ही काम आहेत ना. तो का म्हणे, भय उपजले मना, घेई नारायणा कडिये मज. चला तर आजच्या संपूर्ण कीर्तनातून एकच लक्षात ठेवा की संसार सोडला की देव काय करतोय? प्रेम करतोय. मग संसार सोडायचा 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 म्हणजे नेमकं काय? बस 1 मिनिटात तेवढं उत्तर देतो आणि सेवा समाप्त करतो. विठ्ठल ऐका, संसार सोडायचा म्हणजे काय? लक्ष द्या. घरदार, मुलं बाळ, शेतीबाडी, उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरी, हे असलं काहीही सोडायचं नाही. आला का जीवात जीव तुमच्या? बस, हे नाही काय सोडायचं. मग संसार सोडायचं म्हणजे काय? या सगळ्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये जी आसक्ती आहे, ती आसक्ती तेवढी फेकून द्यायची. त्याला म्हणायचं सोडिला संसार. मग संसार करायचा का नाही? करायचा. संसार करायचा का नाही? तुम्ही संसार केलाच, तुम्ही श्रीमंत झालंच पाहिजे. तुम्ही श्रीमंत नसल्यावर आम्हाला कोण बोलवणार? तुम्ही श्रीमंत असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. तुमचा 3-3.5 कोटीचा बंगला असलाच पाहिजे. बंगल्यामध्ये मोठी मोठी कपाट असलीच पाहिजे. कपाटामध्ये 500च्या नोटाचे बंडल असलेच पाहिजे. फक्त त्या बंडलच्या एका कडेला ज्ञानेश्वरी असावी आणि एका कडेला गाथा असावा. एवढंच आम्हाला म्हणायचं. एका वाक्यात सांगतो, तुम्ही श्रीमंत असलंच पाहिजे. फक्त तुमची श्रीमंती रामाची असावी, रावणाची नसावी. बस आमचं एवढंच म्हणणं आहे बघा. आणि म्हणून सोडीला संसार. संसार सोडायचा म्हणजे करायचं नाही, करायचा. कसा करायचा? वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो आणि शेवट समाप्त करतो. ते म्हणायचे, बुवा संसार माणसानं नेमानं करावा, संसार नेमानं करावा आणि परमार्थ प्रेमानं करावा. आपली थोडी गल्लत झाली. काय? आपण संसार प्रेमानं करतो आणि परमार्थ नियमानं करतो. प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह 8 ते 10 कीर्तनाची नियमाप्रमाणे चाललं. नियमाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? जाऊ दे, अजून सोपं करतो. माणसानं घरात वागताना नियमानं वागावं का प्रेमानं वागावं? घरात
नेमानं तिकडे बस मी एसपी आहे असा असतोय घरात. अरे घरात तू बाप आहे, घरात तू भाऊ आहेस. घरात प्रेमानं बदल घरात वागताना प्रेमानं आणि रस्त्यानं चालताना रस्त्यानं प्रेमानं नाही चालायचं. रस्त्याने चालताना कसं चालायचं? रस्त्यानं नेमानं चाला आणि घरात प्रेमानं वागा. संसार नेमानं करा. एकच प्रमाण विधीने सेवन, विषय त्यागाते समान. म्हणून तुम्ही नक्की संसार केला पाहिजे, फक्त तो नियमानं केला पाहिजे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या अशा पद्धतीनं करायचा. जरूर करायचा, जरूर. फक्त त्याच्यातली आसक्ती काय करायची? फेकून द्यायची. चिटकायचं नाही. नाही कळलं तुम्हाला? राहायचं त्याच्यात राहायचं, पण पद्मपत्र मिवांबसा असं राहायचं. त्याच्यात राहायचं पण चिटकायचं नाही. तुम्हाला नारळ माहिती आहे का? नारळ बोला ना हो. वाळलेला नारळ माहिती आहे का? त्या नारळात खोबळा असतो का? खोबळा वाळलेला असतो. पण तो असा जर हलवला तर असा खडखड वाजतो का नाही? असा खडखड असा वाजतो. म्हणजे त्या नारळाच्या कवटीच्या आत खोबळा नसतो का? असतो. पण आत राहून सुद्धा त्यानं कवटीला सोडून दिलेलं असतं. तसं दादानो, जरूर संसारात राहा, जरूर उद्योगात राहा, जरूर व्यवसायात राहा, जरूर बंगल्यात राहा. फक्त या सगळ्यात राहताना त्या नारळातल्या वाळलेल्या खोबळ्यासारखं राहा. आत राहा, पण त्या कवटीला चिटकू नका. याचं नाव आहे सोडीला संसार. का नाही लक्षात आलं? अजून सोपं करू का? अजून सोपं करतो. चिक्कू माहिती आहे का तुम्हाला? बोला ना. माहिती आहे ना चिक्कू? तुम्ही नाहीत ना चिक्कू? बर चिक्कू माहिती आहे. चिक्कू मध्ये बी असतो का? बी असतो. कुठं असतो? आतमध्ये असतो. तो चिक्कू जर फोडला तर त्या बियाला त्या चिक्कूचा काही मांसल भाग घाण लागलेला असतो? काही नसतो. बोल ना. काही नसतं. कसा असतो तो बी? चिकना, स्वच्छ, निर्मळ, मोकळा. बरोबर. कुठं राहून? आतमध्ये मग झालं की कीर्तन. नाही कळलं का? तसं गाडी, बंगला, केळी, बागा या सगळ्यात राहायचं. फक्त चिक्कूतल्या बियासारखं राहा. अंगाला थोडी सुद्धा घाण लागू देऊ नका. याचं नाव आहे सोडीला संसार. अशा पद्धतीनं आपलं जीवन जगा. असं जीवन जे जगले त्यांचं नाव आहे सद्गुरु जोग महाराज. त्यांचं नाव आहे सद्गुरु नतुसिंग बाबा. त्यांचं नाव आहे सद्गुरु मोठे बाबा. हे महात्मे अशा पद्धतीचं जीवन जगले. म्हणूनच आज इथं एवढा हा उत्सव होतोय. ते ज्या संस्थेचे आध्वर्य, त्याच संस्थेमध्ये शिकण्याचं सौभाग्य मला लाभलं. त्याच संस्थेला गुढीपाडव्याच्या दिवशी 109 वर्ष पूर्ण झाली. 109 वर्ष. आणि माझ्यासारखे कित्येक तरी कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, कथाकार, आदरणीय